पण आता लगेच त्यांच्या खात्यात पैसे देणं गरजेचं आहे। त्यांच्या खात्यात पैसे दिले पाहिजे त्याची सगळी तरतूद आम्ही केलेली आहे आणि ते पैसे आता खात्यामध्ये जाणं सुरू झाले। राज्यातील पिवळ्या रेशनधारकांसाठी आणि केसरी रेशनधारकांसाठी सर्वात मोठी आणि आनंदाची बातमी आज राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेब आणि भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी साहेब यांच्या माध्यमातून देण्यात आलेले आहे। बघा, येणाऱ्या 15 ऑगस्ट 2026 पासून पिवळ्या रेशनधारकांना आणि केसरी रेशनधारकांना रेशन कार्डवरती 9,000 रुपये मिळणार आहे। त्यामुळे जर तुम्ही महाराष्ट्र राज्याचे रहिवासी असाल आणि तुमच्याकडे पिवळे किंवा केसरी रेशन कार्ड असेल आणि तुम्हाला सुद्धा रेशन कार्डवरती 9,000 रुपये मिळवायचे असतील तर तुम्ही हा व्हिडिओ पुढचे 2 मिनिटं सविस्तर पहा, कारण तुम्हाला लवकरात लवकर आता एक अर्ज करणं गरजेचं आहे। अर्ज केल्यानंतर लगेच तुमच्या खात्यामध्ये ही रक्कम डायरेक्ट बेनिफिट ट्रान्सफर म्हणजे डीबीटीच्या माध्यमातून सोडली जाणार आहे। बघा, रेशनधारकांना तुम्हाला वर्षानुवर्ष सरकारच्या माध्यमातून या पिवळ्या रेशन कार्डवरती आणि केसरी रेशन कार्डवरती फक्त मोफत धान्य देण्यात आलेलं होतं। याच्यामध्ये तुम्हाला गहू देण्यात येत होता, यासोबत तांदूळ देण्यात येत होता आणि सध्याच्या स्थितीला तुम्हाला रेशन कार्डवरती फक्त गहू आणि तांदूळ दिले जात होते। परंतु रेशनधारकांना तुमचा आता डायरेक्ट केंद्राने आणि राज्याने विचार केलेला आहे, म्हणजेच केंद्र सरकारच्या माध्यमातून आणि राज्य सरकारच्या माध्यमातून तुम्हाला डायरेक्ट 9,000 रुपयांची पेन्शन देण्याचा निर्णय आज मंत्रिमंडळाच्या बैठकीमध्ये घेण्यात आलेला आहे। म्हणजेच आज आपल्या राज्याचे मुख्यमंत्री फडणवीस साहेब, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे साहेब आणि भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी साहेब यांच्यामध्ये आज मंत्रिमंडळाची बैठक पार पडलेली होती। या बैठकीमध्ये पिवळ्या रेशनधारकांसाठी आणि केसरी रेशनधारकांसाठी 3 मोठे आणि आनंदाचे निर्णय घेण्यात आलेले होते। या 3 मोठ्या आणि आनंदाच्या निर्णयांपैकी पहिल्या निर्णयाअंतर्गत पिवळ्या रेशनधारकांना आणि केसरी रेशनधारकांना रेशन कार्डवरती 9,000 रुपये देण्याचा निर्णय झालेला आहे। दुसऱ्या निर्णयाअंतर्गत रेशनधारकांना रेशन कार्डवरती गहू तांदळासोबत 5 वस्तू मोफत देण्याचा निर्णय झालेला आहे आणि तिसऱ्या निर्णयाअंतर्गत रेशनधारकांना विविध योजनांचा लाभ प्राथमिक स्वरूपामध्ये आता दिला जाणार आहे। तर एकंदरीत 15 ऑगस्ट पासून रेशनधारकांना जर तुम्हाला रेशन कार्डवरती पैसे मिळवायचे असतील, रेशन कार्डवरील विविध वस्तूंचा लाभ घ्यायचा असेल तर तुम्ही हा व्हिडिओ सविस्तर पहा, कारण तुम्हाला अर्ज करावा लागणार आहे। अर्ज केल्यानंतर तुम्हाला या रेशन कार्डवरती हे पैसे आता दिले जाणार आहेत। आता बघा, रेशनधारकांना आपल्या राज्यामध्ये बीजेपीचं सरकार आहे आणि केंद्रामध्ये सुद्धा बीजेपीचं सरकार आहे। त्यामुळे या बीजेपीच्या सरकारच्या माध्यमातून पिवळ्या रेशनधारकांसाठी आणि केसरी रेशनधारकांसाठी सर्वात मोठा आणि आनंदाचा निर्णय घेण्यात आलेला आहे। बघा, रेशनधारकांना सरकारच्या माध्यमातून राज्यातील महिलांना पेन्शन देणारी योजना सुरू करण्यात आलेली होती। सरकारच्या माध्यमातून राज्यातील शेतकरी बांधवांना सुद्धा पेन्शन देणारी योजना सुरू करण्यात आलेली होती। राज्यातील 60 वयावरील ज्येष्ठ नागरिकांना पेन्शन देणारी योजना सुरू करण्यात आलेली होती। परंतु राज्यातील पिवळ्या रेशनधारकांचा आणि केसरी रेशनधारकांचा सरकारच्या माध्यमातून कसलाही विचार करण्यात आलेला नव्हता। परंतु रेशनधारकांनो, आता तुमची प्रतीक्षा संपलेली आहे, कारण तुमचा आता डायरेक्ट भारताचे पंतप्रधान मोदी साहेब आणि राज्याचे मुख्यमंत्री फडणवीस साहेब यांच्या माध्यमातून विचार करण्यात आलेला आहे। म्हणजेच रेशनधारकांनो, तुम्ही महिला असाल, पुरुष असाल, तुम्ही बांधकाम कामगार असाल, भाजी विक्रेते असाल, मजूर असाल, कोणी जरी असाल तरी पण तुम्हाला हा लाभ प्राथमिक स्वरूपामध्ये पिवळ्या रेशन कार्डवरती आणि केसरी रेशन कार्डवरती येणाऱ्या 15 ऑगस्ट पासून आता दिला जाणार आहे। परंतु राज्यातील ज्या नागरिकांकडे पांढरे रेशन कार्ड असेल त्यांना हा लाभ दिला जाणार नाही। तर त्या नागरिकांनी, त्या रेशनधारकांनी हा व्हिडिओ नाही पाहिला तरी पण चालू शकेल। परंतु ज्यांच्याकडे पिवळे रेशन कार्ड असेल, ज्यांच्याकडे केसरी रेशन कार्ड असेल आणि त्यांना रेशन कार्डवरती मोफत गहू आणि मोफत तांदूळ मिळत असतील आणि जर त्यांना आता रेशन कार्डवरती पैसे मिळवायचे असतील तर त्यांनी सुद्धा हा व्हिडिओ सविस्तर पाहायचा आहे। आता बघा, रेशनधारकांनो, कॅबिनेटची आणि मंत्रिमंडळाची बैठक पार पडलेली होती। या बैठकीमधून शासन निर्णय म्हणजे GR निर्गमित करण्यात आलेला होता। म्हणजेच रेशनधारकांनो, GR काढल्यामुळे आता तुमची खऱ्या अर्थाने प्रतीक्षा संपवली जात आहे। म्हणजेच रेशनधारकांनो, तुमचा आता सरकारने विचार केलेला आहे। सरकारच्या माध्यमातून तुम्हाला आता दिलासा देण्याचं काम केलं जात आहे। मग
रेशनधारकांना रेशन कार्डवरील या 9,000 रुपयांचा लाभ घेण्यासाठी तुम्हाला काय करावे लागणार आहे त्याची माहिती देऊन टाकतो। कारण सरकारने दिलेल्या माहितीनुसार राज्यातील जे पिवळे रेशनधारक, जे केसरी रेशनधारक या प्रमुख 5 पात्रतांमध्ये पात्र ठरतील त्याच रेशनधारकांना रेशन कार्डवरती पैसे, रेशन कार्डवरती विविध वस्तू आता दिल्या जाणार आहे। त्यामुळे तुम्ही पात्रतांमध्ये पात्र ठरत आहात का यासोबत जर तुम्ही अर्ज केला, कागदपत्रे जमा केले तरच तुम्हाला खऱ्या अर्थाने आता प्राधान्य दिले जाणार आहे। त्यामुळे पुढचा व्हिडिओ सविस्तर पहा। आता बघा रेशनधारकांनो, आपल्या राज्याचे मुख्यमंत्री फडणवीस साहेब, राज्याचे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे साहेब यांच्या माध्यमातून राज्यातील पिवळ्या रेशनधारकांना आणि केसरी रेशनधारकांना खऱ्या अर्थाने दिलासा देण्याचं काम केलं जात आहे। रेशनधारकांनो, तुमची आता खऱ्या अर्थाने लॉटरी सुद्धा लावली जात आहे। तर आता आपण वेळ न घालवता सविस्तर पद्धतीने 15 ऑगस्ट पासून रेशन कार्डवरती हे 9,000 रुपये कसे मिळवायचे आहेत, रेशन कार्डवरील या 5 वस्तूंचा लाभ कसा घ्यायचा आहे त्याचीच तुम्हाला आता माहिती देत आहे। परंतु रेशनधारकांना तुम्ही या प्रमुख 4 पात्रतांमध्ये पात्र ठरत आहात का हे तुम्ही जाणून घेणं सुद्धा गरजेचं आहे। तर या 4 पात्रता कोणकोणत्या आहेत हेच आता आपण सविस्तर पद्धतीने पाहत आहोत। परंतु या 4 पात्रता पाहण्याच्या अगोदर आपल्या राज्याचे मुख्यमंत्री फडणवीस साहेब, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे साहेब तर यांनी दिलेल्या माहितीनुसार राज्यातील कोणत्याही पिवळ्या रेशन कार्ड धारकांना आणि केसरी रेशन धारकांना खऱ्या अर्थाने दिलासा दिला जात आहे। परंतु कोणावरती सुद्धा अन्याय होणार नाही। जे रेशनधारक गरजू असतील, जे रेशनधारक खरोखर पात्रतेमध्ये पात्र ठरत असतील त्या रेशनधारकांना आता दिला जात आहे आणि त्या रेशनधारकांची लॉटरी आता लावली जात आहे। बघा रेशनधारकांना, तुम्हाला सुद्धा आठवत असेल की सरकारच्या माध्यमातून गौरी गणपतीच्या सणाला, यासोबत दिवाळीला, यासोबतच दसऱ्याला तुम्हाला आनंदाचा शिधा दिला जात होता। परंतु मागच्या काही दिवसांपासून सरकारच्या तिजोरीमध्ये पैशांचा खळखळाट कमी होता, सरकारकडे निधीची कमतरता होते। त्यामुळे सरकारने आनंदाचा शिधा बंद केलेला होता। परंतु परत एकदा आनंदाचा शिधा वाटप करण्यात येईल अशी माहिती मिळालेली आहे। तर त्या आनंदाच्या शिध्याविषयी आपण परतच्या व्हिडिओमध्ये बोलणार आहोत। परंतु सध्याच्या स्थितीला रेशन कार्डवरील या 9,000 रुपयांचा लाभ ज्या रेशनधारकांना घ्यायचा आहे त्या रेशनधारकांनी अर्ज कुठे करायचा आहे, कसा करायचा आहे, कधीपर्यंत करायचा आहे, रेशन कार्डवरती ज्या 5 वस्तू मोफत दिल्या जाणार आहेत तर या 5 वस्तूंचा लाभ घेण्यासाठी काय केलं पाहिजे याविषयी आता महत्त्वाची माहिती सांगत आहे। त्यामुळे पुढचे 2 मिनिटं व्हिडिओ सविस्तर पहा। आता बघा रेशनधारकांनो, आता आपण वेळ न घालवता सविस्तर पद्धतीने कोणकोणत्या जिल्ह्यामधील कोणकोणत्या पिवळ्या रेशनधारकांना आणि केसरी रेशनधारकांना हा लाभ आता दिला जात आहे तर याची आपण संपूर्ण सविस्तर अगदी डिटेल्समध्ये माहिती सांगत आहोत। त्यामुळे पुढचे 2 मिनिटं व्हिडिओ सविस्तर पहा। तर बघा रेशनधारकांनो, सरकारने दिलेल्या माहितीनुसार राज्यातील कोणत्याही रेशनधारकांवरती अन्याय होणार नाही। जे रेशनधारक गरजू असतील त्या रेशनधारकांना खऱ्या अर्थाने आता दिलासा दिला जात आहे आणि त्या रेशनधारकांची खऱ्या अर्थाने लॉटरी लावली जात आहे। तर बघा रेशनधारकांना, आता आपण वेळ न घालवता सविस्तर पद्धतीने पाहून घेऊया की रेशन कार्डवरील या 9,000 रुपयांचा लाभ घेण्यासाठी रेशन कार्डवरील या ज्या 5 वस्तू दिल्या जाणार आहेत तर या 5 वस्तूंचा लाभ घेण्यासाठी काय करायचे आहे जेणेकरून तुम्हाला दिलासा मिळून जाईल आणि खऱ्या अर्थाने तुमची भरपूर दिवसांची प्रतीक्षा आता संपून जाईल। तर बघा रेशनधारकांनो, आपल्या राज्याचे मुख्यमंत्री फडणवीस साहेब, एकनाथ शिंदे साहेब यांच्या माध्यमातून अन्न पुरवठा विभागाला तशा प्रकारे पत्र पाठवण्यात आलेले होते आणि आता अन्न पुरवठा विभागाच्या माध्यमातून शासन निर्णय काढण्यात आलेला आहे। त्यामुळे येणाऱ्या 15 ऑगस्ट पासून पिवळ्या रेशनधारकांना आणि केसरी रेशनधारकांना गहू तांदूळासोबत अजून 5 वस्तू मोफत दिल्या जाणार आहेत आणि या गहू तांदूळासोबत ज्या 5 वस्तू दिल्या जाणार आहेत तर या 5 वस्तूंसोबत रेशनधारकांना आता 9,000 रुपयांची पेन्शन सुद्धा दिली जाणार आहे। त्यामुळे व्हिडिओ या ठिकाणी स्किप न करता अगदी शेवटपर्यंत पहा। आता बघा रेशनधारकांना, वेळ न घालवता तुम्हाला या 9,000 रुपयांचा लाभ घेण्यासाठी सरकारच्या माध्यमातून ज्या पात्रता लावण्यात आलेल्या आहेत तर त्या पात्रता कोणकोणत्या आहेत ते तुम्हाला सांगत आहे। तर बघा, पहिले पात्रता म्हणजे तुम्ही महाराष्ट्र राज्याचे रहिवासी असणे आवश्यक आहे। दुसरी पात्रता म्हणजे रेशनधारकांना तुमचे वार्षिक उत्पन्न 2.5 लाख रुपयांपेक्षा कमी असायला पाहिजे। तिसरी पात्रता म्हणजे तुमच्या घरातील कोणताही सदस्य सरकारी कर्मचारी नसायला पाहिजे। यानंतर
त्यानंतर रेशनधारकांनो पुढची पात्रता म्हणजे रेशनधारकांनो तुमच्याकडे पिवळे किंवा केसरी रेशन कार्ड आहे, परंतु त्याची तुम्ही या ठिकाणी KYC केलेले आहे का हे जाणून घेणं सुद्धा गरजेचं आहे। तुमच्या घरातील कोणताही सदस्य सरकारी कर्मचारी सेवेमध्ये नसायला पाहिजे, रिटायर पेन्शनधारक नसायला पाहिजे, तुमच्याकडे गाडी नसायला पाहिजेत, मोठमोठे बंगलो नसायला पाहिजेत, 5 एकरांच्या पुढे शेतजमीन नसायला पाहिजे, तुमच्याकडे बंदुकीचे लायसन्स नसायला पाहिजे। जर तुम्ही अशा पात्रतेमध्ये पात्र ठरत असाल तर खऱ्या अर्थाने रेशनधारकांनो तुमची लॉटरी लावली जात आहे आणि तुम्हाला खऱ्या अर्थाने 15 ऑगस्ट पासून रेशन कार्डवरती गहू तांदूळासोबत विविध वस्तू मिळणार आहेत। रेशन कार्डवरील विविध वस्तूंसोबत तुम्हाला 9,000 रुपये सुद्धा आता दिले जाणार आहेत। तर आता आपण वेळ न घालवता पात्रता पाहिलेले आहेत। आता या 9,000 रुपयांचा लाभ, या पैशांचा लाभ घेण्यासाठी काय करायचं आहे त्याचीच माहिती आता तुम्हाला सविस्तर पद्धतीने सांगत आहे। त्यामुळे वेळ काढून आता पुढचे 2 मिनिटं व्हिडिओ सविस्तर पहा। व्हिडिओ अत्यंत महत्त्वाचा आहे, सविस्तर जर पाहिला तर तुमचा 100 आणि 101% फायदा आता होणार आहे। आता बघा रेशनधारकांनो, वेळ न घालवता आपण सविस्तर पद्धतीने जिल्ह्यांची यादी पाहून घेऊयात। यासोबत कोणकोणत्या बँकेमध्ये हा लाभ दिला जाणार आहे तर त्या जिल्ह्यांची आणि बँकांची यादी आपण पाहणार आहोत। परंतु रेशनधारकांना सर्वात महत्त्वाची गोष्ट बघा, तुम्ही रेशन कार्डची KYC केलेली असायला पाहिजे। रेशन कार्ड तुम्ही या ठिकाणी आधार कार्ड सोबत लिंक केलेले असायला पाहिजे, रेशन कार्ड अपडेट केलेला असायला पाहिजे। जर तुम्ही अशी महत्त्वाची कामे केलेली असतील तर रेशनधारकांना तुम्हाला खऱ्या अर्थाने आता दिलासा दिला जात आहे आणि तुम्हाला 15 ऑगस्ट पासून रेशन कार्डवरती आता 9,000 रुपये दिले जाणार आहेत। रेशन कार्ड सोबत तुम्हाला गहू तांदळासोबत अजून 5 वस्तू मोफत दिल्या जाणार आहेत। तर आता आपण वेळ न घालवता सविस्तर पद्धतीने कोणकोणत्या जिल्ह्यांमध्ये हा लाभ दिला जाणार आहे, कोणकोणत्या बँकांमध्ये हा लाभ वितरित केला जाणार आहे याची माहिती आता देत आहे। तर बघा, आपल्या संपूर्ण महाराष्ट्र राज्यामध्ये एकूण 36 जिल्हे आहेत। आता या 36च्या 36 सर्व जिल्ह्यांमध्ये हा लाभ दिला जाणार नाही। तर बघा, 36 जिल्ह्यांपैकी प्रमुख 12 जिल्ह्यांची निवड करण्यात आलेली आहे। यामध्ये पुणे जिल्हा असेल, मुंबई शहर असेल, अजून उर्वरित या ठिकाणी जिल्हे आहेत त्या जिल्ह्यांची नावे सांगत आहे। परंतु रेशनधारकांना तुम्हाला अर्ज कोणता भरायचा आहे, कसा भरायचा आहे त्याची माहिती देऊन टाकतो। बघा रेशनधारकांनो, आपल्या राज्यामध्ये मागच्या 2 वर्षांपूर्वी निवडणुका पार पडलेल्या होत्या। या निवडणुकांमध्ये भरपूर अशा घोषणा करण्यात आलेल्या होत्या। त्यामधील पहिली महत्त्वाची घोषणा होती ती घोषणा म्हणजे रेशनधारकांना चांगल्या प्रकारचे गहू, चांगल्या प्रकारचे तांदूळ आणि रेशनधारकांना मोफत किराणा देऊ अशा प्रकारची घोषणा करण्यात आलेली होती। परंतु सरकार निवडून येऊन 2 वर्ष पूर्ण होऊन गेलेले होते, तरी पण रेशनधारकांना फक्त गहू आणि तांदूळ मिळत होते। त्यामुळे आता सरकारने रेशनधारकांना मोफत किराणा देण्याचा निर्णय घेतलेला आहे। आता या किराण्यामध्ये काय काय दिले जाऊ शकते तर बघा, यामध्ये तुम्हाला खाण्याचे तेल, साखर मिळू शकते, विविध प्रकारच्या डाळी, विविध प्रकारचे मसाले देण्याचा निर्णय झालेला आहे। अजून तुम्हाला गहू तांदूळ तर 100% मिळणार आहे। सोयाबीन असेल अशा प्रकारच्या वस्तू तुम्हाला आता दिल्या जाणार आहेत। आता रेशनधारकांनो, ज्या तुम्हाला रेशन कार्डवरती योजनांचा लाभ दिला जाणार आहे त्यामधील पहिली योजना म्हणजे बघा रेशनधारकांनो, तुम्हाला घर नसेल तर घराच्या योजनेचा लाभ दिला जाणार आहे। जर तुम्ही शेतकरी असाल आणि तुम्हाला या ठिकाणी लाईटची कमतरता भासत असेल तर तुम्हाला सौर ऊर्जाचा लाभ दिला जाणार आहे। यासोबत तुम्हाला अजून विविध योजनांचा लाभ आता दिला जाणार आहे। तर आता आपण वेळ न घालवता रेशन कार्डवरील या पैशांचा लाभ घेण्यासाठी काय करायचे आहे त्याचीच तुम्हाला आता महत्त्वाची माहिती सांगत आहे। तर बघा रेशनधारकांना, सरकारने दिलेल्या माहितीनुसार राज्यातील कोणत्याही पिवळे रेशन कार्ड धारकांवरती आणि केसरी रेशनधारकांवरती अन्याय केला जाणार नाही। ज्या ज्या रेशनधारकांनी रेशन कार्डची KYC पूर्ण केलेली असेल, रेशन कार्ड अपडेट केलेलं असेल त्या रेशनधारकांना खऱ्या अर्थाने दिलासा दिला जात आहे आणि त्या रेशनधारकांची खऱ्या अर्थाने आता लॉटरी लावली जात आहे। तर आता आपण वेळ न घालवता सरकारच्या माध्यमातून रेशन कार्डवरती हे पैसे कसे दिले जाणार आहे त्याची माहिती देऊन टाकतो। तर बघा रेशनधारकांना, तुम्हाला सध्याच्या स्थितीला रेशन कार्डवरती गहू आणि तांदूळ मिळत आहेत। आता तुम्हाला गहू तांदूळासोबत अजून
किराण्याच्या वस्तू दिल्या जाऊ शकतात अशी माहिती सूत्रांकडून मिळालेली आहे. आणि मागच्या काही दिवसांपासून सोशल मीडियावरती चर्चा सुरू होते की रेशनधारकांना पैसे मिळणार. तर बघा रेशनधारकांना तुम्हाला हे जे 9,000 रुपये दिले जाणार आहे तर हे 9,000 रुपये रेशन कार्डच्या माध्यमातून एका नवीन योजनेचा तुम्हाला लाभ दिला जाणार आहे. आणि त्या योजनेच्या माध्यमातून हे पैसे तुम्हाला मिळणार आहेत. डायरेक्ट रेशन दुकानामध्ये हे पैसे मिळणार नाहीत तर त्या योजनेच्या माध्यमातून पैसे मिळणार आहेत. लवकरच ती योजना सुरू होण्याची शक्यता सूत्रांकडून वर्तवण्यात आलेली आहे.